पुणे शहराची वाहतुकीची स्थिती गंभीर होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा अभाव। हीच सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीएमएलला नवं बळ देण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं नागरिक, प्रशासन, पोलीस, उद्योजक आणि सर्व समाज घटकांच्या साथीनं आखलाय उपक्रम पुणे बस डेचा। 1 नोव्हेंबरला शहराच्या रस्त्यांवर 3000 बसेस धावायला लावून सार्वजनिक वाहतुकीचं महत्त्व नागरिक, राज्यकर्ते यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे। हा उपक्रम का आवश्यक आहे याची माहिती घेण्यासाठी काही आकडेवारी पाहणं गरजेचं आहे। एकट्या पुणे शहरात नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या ही मार्च 2012 अखेर 23,07,942 इतकी होती। त्यापैकी दुचाकी वाहनांची संख्या 16,99,517। दर लाख लोकसंख्येमागे अपघाती मृत्यूंचं प्रमाण 11। सर्वाधिक अपघाती मृत्यूंचं कारण खासगी वाहनं। सध्याची पीएमपीएमएल बसेसची संख्या अंदाजे 1600 बसेस। त्यापैकी रोज रस्त्यावर येणाऱ्या बसेस सरासरी 1250। सार्वजनिक वाहतूक आवश्यक असणारी पुणे महानगराची लोकसंख्या, यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग आहे, ती आहे अंदाजे 60 लाख। दर 1 लाख लोकसंख्येमागे बसेसची आवश्यकता 55 बसेस। सध्याची दर लाख लोकसंख्येमागची बसेसची उपलब्धता जेमतेम 21 बसेस। या लोकसंख्येला पुऱ्या पडणाऱ्या बसगाड्यांची आवश्यक संख्या 3000 बसेस। केवळ अपघातच नव्हे तर नागरिकांना अशा प्रचंड वाहन संख्येमुळे विविध आजारांना सामोरं जावं लागतंय। यात प्रामुख्यानं श्वसनाचे आजार, कानाचे आजार यांचा समावेश आहे। त्यामुळेच शहरातले वैद्यकीय तज्ज्ञ सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी आग्रही आहेत। वाहनातून बाहेर पडणारे घातक वायू आणि अन्य घटक पुढीलप्रमाणे: सल्फर ऑक्साईड किंवा गंधक वायू, नायट्रोजन ऑक्साईड किंवा नत्र वायू, रेस्पिरेबल सस्पेंडंट पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच 10 मायक्रॉन पर्यंतचे धुलीकण, वाहनांच्या आवाजामुळे होणारं प्रदूषण। रहिवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रात होणाऱ्या ध्वनीची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळानं दिलेल्या मानकांपेक्षा जास्त आहे। सर्वाधिक प्रदूषण सकाळी आणि संध्याकाळी हे पीक अवर्समध्ये होतं। ध्वनी प्रदूषणाचं प्रमुख कारण वाढलेली वाहतूक। ध्वनी प्रदूषणामुळे होणारे परिणाम: बहिरेपणा, निद्रानाश, चिडचिड, मानसिक असंतुलन, वाढता रक्तदाब, अर्धशिशी इत्यादी। पुणेकर नागरिक अशा समस्यांना रोज सामोरे जात आहेत। त्यामुळे सकाळ बस डे सारख्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी हे नागरिक पुढे येत आहेत। खूप आनंद आहे की लोकांना त्या बाबतीत तुम्ही जागरूक करताय, कारण हे जर अवॉइड नाही केलं तर पुढे खूप प्रॉब्लेम्स येतील आणि लहान मुलांपासून हे प्रॉब्लेम्स खूप क्रिएट होतात। मी बघते की लहान वयामध्ये चष्मा लागतो, मुलांना श्वसनाचा त्रास होतो, माझ्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होतो। अशा प्रदूषणामुळे नागरिकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ होतीये, यामुळे त्यांचं अर्थकारणही बिघडून जात आहे। वैद्यकीय तज्ज्ञांनाही या समस्येची गांभीर्यानं जाणीव झाली आहे। धुरामुळे आणि त्यातल्या विषारू वायूंमुळे जसं श्वसन यंत्रणेवर दुष्परिणाम होतात, तसं डोळ्यांवर परिणाम होतात आणि मग डोळ्यांची जळजळ होणं किंवा दृष्टीदोष होणं हे पण सगळे त्याचे काय म्हणू आपण सब बाय प्रोडक्ट्स आहेत। त्याच्यामुळे चष्म्याचं प्रमाण वाढते आणि मग हे सगळे म्हणजे एकाशी एक ह्या गोष्टी जुळलेल्या आहेत। प्रदूषण, हवेचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार, मग त्याच्यामध्ये फिटनेस कमी होणे, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत। दरम्यान सकाळच्या 1 नोव्हेंबरच्या बस डेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय, कारण हा उपक्रम आणि त्यामागचं कारण नागरिकांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचं आहे। आज येरोडा भागात आरटीआय कार्यकर्त्यांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। सकाळ आणि साम मराठीच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता या कार्यकर्त्यांकडूनही बस डेच्या उपक्रमाला मनापासून पाठिंबा मिळाला। महापालिकेचे अधिकारी, नगरसेवकही या उपक्रमात सहभागी होण्यास उत्सुक आहेत। 1 नोव्हेंबरसाठी खास विशेष मोहीम घेतलेली आहे। त्याच्यामध्ये बचत गटातील सर्व महिला आणि पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील। पुणे शहरामध्ये बचत गटांची जी संख्या आहे ती जवळजवळ 12,000च्या आसपास आहे आणि पुणे शहरामध्ये दलित वस्तीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या बहुसंख्य महिला ह्या बसचाच वापर करत असतात। परंतु अजून त्याच्यामध्ये जागृती करण्यासाठी या मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊ। आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आव्हान केलेलं आहे 1 सप्टेंबरचं, त्याला संपूर्ण सहकार्य यशस्वीपणे कोरेगाव पार्कच्या नागरिकांमार्फत देण्याचा मी आश्वासन देतो।
खूप चांगला कार्यक्रम आहे पुणे शहराच्या दृष्टीने आणि मला असं वाटतं की केवळ माझा प्रभागच नव्हे तर पूर्ण पुणे शहराच्या वतीनं सर्व पुणेकरांनी यात सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडून एक पुणे शहराचं जे सुंदर स्वप्न आहे सुरक्षित वाहतुकीचं, सार्वजनिक वाहतुकीचं, ते जर पूर्णत्व झालं तर आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा या कन्सेप्टचा विचार करून याप्रमाणे जर आपण हे केलं तर आपल्या पुणे शहराचा सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो 100% मार्गी लागेल असं वाटतं. संपूर्ण पुणे शहरानं डोक्यावर घेऊन नाचावा असा विषय आहे. आज हा विषय जर झाला, कायमस्वरूपी जर झाला तर सगळ्या समस्या, पुणे शहराच्या वाहतुकीच्या समस्या या सुटू शकतील असा मला विश्वास वाटतो. आमच्या प्रेक्षकांनाही विनंती आहे की येत्या 1 नोव्हेंबरला आणि त्यापुढेही शक्य असेल त्यावेळी तुम्ही फक्त पुण्यातच नाही तर ज्या शहरात असाल त्या शहरात सार्वजनिक वाहतूक साधनातूनच प्रवास करा. कारण तुमचं एक पाऊल हे सकाळच्या माध्यमातून आखल्या गेलेल्या या लोकमोहिमेला हत्तीचं बळ देणार आहे. साम मराठी, पुणे.